चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि इयत्ता 10वीचे गणित आणि इंग्रजी विषयाचे व्हिडिओज या ठिकाणी मी अपलोड करत आहे, तेव्हा ते व्हिडिओसुद्धा आपण पहा। मित्रांनो, इयत्ता 10वी इंग्रजी यामधील आपण तिसऱ्या युनिटमधील पोएम पाहणार आहोत। 3.3 स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग। ही पोएम रॉबर्ट ली फ्रॉस्ट यांनी लिहिलेली आहे आणि ते एक अमेरिकन पोएट आहेत आणि त्यांच्या बऱ्याचशा पोएममधून त्यांनी एक ग्रामीण भागातील वास्तविक जीवन जे आहे ते दर्शवण्याचं काम केलेलं आहे। तर त्यांना पुलित्झर प्राइजने सुद्धा नामांकित करण्यात आलेला आहे। तर या पोएममध्ये द पोएट डिस्क्राइब्स अ लिटल इन्सिडंट हॅपनिंग इन अ स्नोवी इव्हिनिंग। तर या पोएममध्ये एका हिवाळ्यातील संध्याकाळी घडलेला एक प्रसंग पोएट आपल्याला सांगत आहेत। ॲज अ ट्रॅव्हलर, एक प्रवासी म्हणून, द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वूड्स, की जंगलामधील जे सौंदर्य आहे ते सौंदर्य पाहून कविता तिकडे आकर्षित झाला। ही स्टॉप्स टू एन्जॉय, त्याने ते सौंदर्याचा आस्वाद घेणे थांबवले। बट हिज माइंड अर्जेस हिम टू गो ऑन, परंतु त्याला त्या ठिकाणी पुढे जाणे आवश्यक होते। तर पाहूया पोयम स्टॉपिंग बाय वूड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग। Whose woods these are, I think I know. His house is in the village, though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. पोएट या ठिकाणी म्हणतो आहे, द डिफिकल्ट वर्ड आपण पाहू। वूड्स म्हणजे उपवन। तर पोएट म्हणतो आहे की हे जंगल कोणाचं आहे, मला ठाऊक आहे, मला वाटतं मला ठाऊक आहे हे जंगल कोणाचं आहे। आणि या हिज हाऊस इज इन द विलेज दो, आणि या जंगलामध्ये जी झोपडी आहे त्या झोपडीचा जी झोपडी आहे ती गावामध्ये आहे आणि त्या झोपडीचा मालक जो आहे तो मला ठाऊक आहे। ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर, मी इथं थांबलेलो आहे हे त्याला कदाचित माहीत नाही। टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो, आणि त्याचे जे हे जंगल आहे, उपवन जे आहे ते बर्फाने न्हाऊन निघालेले आहे, बर्फ पडत आहे हे तो पाहू शकत नाही, पाहत नाही आहे। माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर, बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर। डिफिकल्ट वर्ड, क्विअर म्हणजे विचित्र, विलक्षण। तर या ठिकाणी पोएट म्हणतो आहे माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर, की माझा जो छोटा घोडा आहे, लिटल हॉर्स आहे, त्याला कदाचित विलक्षण विचित्र वाटत असेल, कारण टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर, की तर जवळ फार्म हाऊस नाही आहे आणि इथं आपण थांबलेलो आहे, त्यामुळे घोड्याला ते विचित्र वाटत असेल। बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक, द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर, की या वर्षातील जी डार्केस्ट इव्हिनिंग आहे, अंधकारमय संध्याकाळ आहे, आणि अशा संध्याकाळी उपवन आणि जे फ्रोझन लेक आहे त्यांच्यामध्ये आपण थांबलेलो आहेत, हे पाहून कवीच्या घोड्याला या ठिकाणी विचित्र वाटत असेल। पुढचा स्टांजा, ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक, द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी वाइंड अँड डाउनी फ्लेक। तर डिफिकल्ट वर्ड आपण पाहू। हार्नेस बेल्स म्हणजे गळ्यातील घंटा, आणि या ठिकाणी डाउनी फ्लेक म्हणजे भुरभुरणारा किंवा अलगद खाली पडणारा। तर पोएट म्हणतो आहे की ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक, की माझा घोडा जो आहे की माझ्या छोट्या घोड्याने त्याच्या गळ्यात बांधलेली जी घंटा आहे ती घंटा तो हलवतो, म्हणजे तो आपली मान हलवतो, जणू काही माझं काही चुकलं आहे हे तो विचारत होता। घोड्याच्या घंटीच्या आवाजाव्यतिरिक्त त्या ठिकाणी मंद वाऱ्याचा आणि अलगद खाली पडणाऱ्या बर्फाचा सुद्धा आवाज येत होता। द वूड्स आर लवली, डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप।
तर शेवटच्या स्टांजामध्ये पोएट म्हणतो आहे, कवी सुंदर आणि घनदाट जंगलाच्या सौंदर्याने मोहित झाला होता, परंतु कवी स्वतःला आठवण करून देतो की तो येथे थांबू शकत नाही, कारण त्याला पुढचा प्रवास करायचा आहे. त्याला झोपायच्या आधी बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. या ठिकाणी कवी आपल्याला फार महत्त्वाचा सल्ला देतात की आयुष्यात आपल्याला एकाच ठिकाणी थांबून चालणार नाही, तर आयुष्यात पुढे जायचे आहे आणि शेवटच्या मुक्कामापूर्वी बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर अशा प्रकारे एक सुंदर अशा प्रकारची पोएम होती आणि ती आपण अभ्यासलेली आहे. या पोएममधील आपण रायमिंग स्कीम पाहू. फर्स्ट स्टांजामध्ये शेवटचे वर्ड पहा, नो दो. नो याला देऊ आपण इथं ए, त्यानंतर दो, नो दो रायमिंग वर्ड आहेत, याला सुद्धा ए. हिअर हा वेगळा आहे म्हणून याला देऊ आपण बी. त्यानंतर स्नो, आता नो दो आणि स्नो हे सुद्धा रायमिंग वर्ड आहे. म्हणजे या ठिकाणी पहिला जो स्टांजा आहे त्या स्टांजामधली रायमिंग स्कीम झालेली आहे ए ए बी ए. यानंतर आता आपण पुढच्या स्टांजामधली रायमिंग स्कीम पाहणार आहोत. तर पुढचा स्टांजा या ठिकाणी आहे, माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. क्विअर नियर, क्विअर याला देऊ आपण ए. नियर, क्विअर नियर हा सुद्धा रायमिंग वर्ड आहे, याला ए. लेक हा वेगळा आहे म्हणून बी. आणि इयर, नियर, क्विअर म्हणजे याला सुद्धा ए. म्हणजे दुसरा जो स्टांजा आहे त्यामध्ये सुद्धा ए ए बी ए ही रायमिंग स्कीम आहे. यानंतर आपण तिसऱ्या स्टांजामधली रायमिंग स्कीम पाहणार आहोत. तिसरा स्टांजा त्यामधली रायमिंग स्कीम, शेक मिस्टेक, शेक याला ए, मिस्टेक याला ए, स्वीप वेगळा आहे बी. आणि फ्लेक, शेक मिस्टेक फ्लेक याला ए. म्हणजे तिसऱ्या स्टांजामध्ये रायमिंग स्कीम आहे ए ए बी ए. यानंतर आपण पुढचे रायमिंग स्कीम पाहू. पुढच्या स्टांजामध्ये म्हणजे शेवटच्या स्टांजामधली रायमिंग स्कीम आपण पाहणार आहोत. डीप, कीप, स्लीप, स्लीप. म्हणजे इथं ए ए ए आणि ए. म्हणजे शेवटच्या स्टांजामधली रायमिंग स्कीम आहे ए ए ए ए. तर अशा प्रकारे ही पोएम आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.